आमटी प्रकार एक खायला आणि ओरपायला खूप छान लागतो. याच्यामध्ये तूर डाळीची, मूग डाळीची, चणा डाळीची, बीन डाळीची, शेंगदाण्याची असे नानाविध प्रकार करता येतात. पण आपण आज मटकीच्या डाळीची आमटी करणार आहोत. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. 365 दिवस 365 भाज्यांचे वेगवेगळे प्रकार, त्यामध्ये पारंपरिक भाज्या आवर्जून मी दाखवत आहे. तर आज आपण करणार आहोत, सांडगे करून झाले की थोडी मटकीची डाळ उरत असते बघा, तीच डाळ वापरून मस्त झणझणीत आमटी करणार आहोत. बरं, या आमटीची जी चव असते ती त्याच्या स्टॉकमध्ये असते. तर तो स्टॉक कसा करायचा ते देखील आपण बघणार आहोत. चला पटकन सबस्क्राईब करा आणि स्टॉक करण्याकरता काय करायचं तेही बघूयात. सगळ्यात आधी चमचाभर तेल तापवून घ्यात. मधुराज रेसिपीची तेलाची किटली आहे, मधुराज रेसिपी club.com खरेदी करू शकता. अगदी चमचाभर तेल पुरे आहे. आता तेल गरम झालं, फोडणी देऊयात. सगळ्यात आधी अर्थातच मोहरी. मोहरी छान चुटचुटली की लगोलग जिरं. जिरंही छान असं फुललं पाहिजे. लगोलग हिंग, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा. एक कांदा बारीक चिरून घेतला, तो घालते. मिसळूया आणि हलका सोनेरी रंग येईपर्यंत कांदा परतून घ्या. पण फोडणी काय खमंग बसली तुम्हाला सांगते. कांदा आपला परतून होतोय तोवर ही 100 ग्रॅम मटकीची डाळ घेतली, म्हणजे अर्धा कपला थोडीशी जास्त, पाऊण कप म्हणू शकतो. यामध्ये पाणी घालूयात. भिजत वगैरे घालायची गरज नाही, फक्त स्वच्छ करून घ्यायची डाळ. यातलं धुरकट पाणी आहे ते काढून घ्यायचं. डाळ धुवून झाली तोवर इथे कांदाही तयार आहे. छान खरपूस सोनेरी रंगावर भाजून घेतला. यामध्ये आलं लसूणची पेस्ट आणि हळद घालूयात. मिसळायचं. आलं लसूण पेस्ट घातली की काय कमाल सुवास तरवळतो. आता हे मिनिटभर परतून झालं आलं लसूण पेस्ट घातल्यावर. यामध्ये आता ही डाळ घालूया, मिसळून घ्यायची आणि यामध्ये भरपूर पाणी घालायचं. जितकं शक्य असेल तितकं पाणी घाला. यामध्ये मीठही घालूया. मिसळायचं. झाकण लावायचं. मोठ्या आचेवर एक शिट्टी काढायची. जास्त शिजवू नका, ही डाळ पटकन शिजते, एका शिट्टीमध्ये तयार होईल. इकडे डाळ शिजते तोवर आपण याचं वाटण तयार करूया. तर सगळ्यात आधी खोबरं, 4 चमचे खोबरं घेतलं किंवा पाव कप, आणि हे भाजायचं हलकंसं. खरपूस असं खोबरं भाजत आलं तर गॅस बंद करते आणि यामध्ये चमचाभर पांढरे तीळ घालायचे. भाजलेलं खोबरं हलकंसं थंड करूयात. इथे एक शिट्टीमध्ये डाळ शिजली आहे. त्याचा जो वर तवंग येतो ना, तो त्याचा स्टॉक आहे आणि इतकी कमाल चव येते तुम्हाला सांगते. ही डाळ अशीच ओरपून प्यायला देखील छान लागते. म्हणजे पुढचं काही नाही केलं तरी असंच खायला खूप छान लागतं. पण इतकं साधं आपली मंडळी खात नाही. तर आता हे भाजलेलं खोबरं आणि तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. हलकं थंड झालंय आणि झाकण लावून हे मिक्सरला फिरवून घेऊया. वा वा वा, बघा छान हे मिक्सरला फिरवून घेतलं. आता यामध्ये 2 टोमॅटो देखील घालते, सोबतच थोडी कोथिंबीर. कोथिंबीर सोबतच थोडं आलं आणि लसूण देखील. आल्याचा तुकडा, 4-5 लसूण पाकळ्या. झाकण लावायचं. हे बघा, हे वाटण तयार आहे. या वाटणातले ही आमटी बहारदार लागते. चला, इथे 4 चमचे तेल गरम करून झालं. आता या तेलामध्ये घालूयात हे वाटण. संपूर्ण वाटण लावणार आहे मी. मिसळायचं.
आणि टोमॅटो आपण शिजवलेलं नाहीये, टोमॅटो शिजलं पाहिजे म्हणून एक 5 मिनिटं तरी तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं. चला 5 मिनिटं हे छान परतून झालं. वा वा वा, बघा छान तेल सुटायला सुरुवात झाली. टोमॅटोचा कच्चेपणही केलेलं आहे. आता यामध्ये चमचाभर आपला मधुराज रेसिपीचा संडे मसाला, अर्धा चमचा गोडा मसाला आणि चमचाभर बॅडगी मिरची पावडर, सोबतच मीठ आणि कोथिंबीर घालूयात. मिसळूयात. वाह, मसाल्यांचा काय कमाल सुवास दरवळतोय तुम्हाला सांगते. आणि आता स्टॉकही आपला इथे तयार आहे. वाफ केली. आ हा 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 हा, कमाल. जसं चिकन मटनचा आपण स्टॉक करतो की नाही, तसं हा मटकीच्या डाळीचा स्टॉक तयार होतो. वाह, बहारदार. आणि एका शिट्टीतच मटकी देखील छान शिजते. गरम गरम मसाला, त्यामध्ये हा गरम गरम स्टॉक टाकूया. मसाल्याला रंग बघा किती बहारदार आला. आता मसाला गरम आहे त्यामुळे त्यामध्ये हे गरम गरम रस्सा घालूया. मिसळायचं. कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायला आणखी थोडं पाणी, गरम पाण्याचाच इथे वापर करायचा. थोडीशी कोथिंबीर वरण देखील पेरते. मिसळूयात. कमाल. वा, ज्या प्रकारे आपण तूर डाळ मूग डाळ घोटून घेतो तशी घोटून घेतली तरी चालेल, पण तुम्हाला सांगते हे असंच खूप छान लागतं. त्याला जरा टेक्स्चर असलं ना, ती आमटी खायला किंवा चुरून चुरून भाकरीसोबत खायला बहारदार लागते. आता याला एक छान उकळी काढून घ्यायची. 5 मिनिटं तरी मस्त शिजवून घेऊयात. चला, इथे आमटी छान शिजवून तयार आहे. रंग बघा बहारदार आलेला आहे, टेक्स्चर कमाल आलं आहे आणि भन्नाट दिसतंय प्रकरण. वाह, एक संध झाली आहे. क्या बात आहे. तुम्हाला सांगते या प्रकारे हा आमटीचा रस्सा करून बघा. मटकीच्या डाळीचा आमटी रस्सा जबरदस्त लागतो आणि बहारदार होतो. म्हणजे पाहुणे घरी येणार असतील, त्यांना काहीतरी वेगळं खाऊ घालायचं असेल, जबरदस्त आहे. गरम गरम भाकरी आणि हा रस्सा चुरून खायचा. आणि जो आपण स्टॉक तयार करून घेतला आहे कुकरला, त्याची चव म्हणजे मेन चव या आमटीला त्याची आहे. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.